श्री स्वामी समर्थ. ओम महालक्ष्मी देवे नमः. हे 10 किडे जेव्हा तुमच्या घरी येतात तेव्हा तुम्ही समजून जा, हे 10 किडे येतात श्रीमंत होण्याचे संकेत देतात. जर हे 10 किडे तुमच्या घरात आसपास येत असतील तर समजा तुमचं भाग्य चमकणार आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुभ अवसरामध्ये तुमच्या घरी आलेले हे किडे मुंग्या तर तुमच्यासाठी खूप भाग्यकारक असणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, शास्त्रानुसार हे 10 प्रकारचे किडे तुमच्या घरामध्ये येतात किंवा घराच्या आसपासच्या परिसरात फिरतात. त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळतं, ते घर श्रीमंत होतं. घरामध्ये सुख समृद्धी व शांती येते. ज्यावेळी आपल्या घराचे भाग्य उजळणार असते त्यावेळी हे 10 किडे आपल्या घराच्या आजूबाजूस आसपास दिसू लागतात. ज्यांचे घर पैशाने भरणार आहे, हे 10 किडे हे जीवजंतू संकेत देत असतात की तुमचं झालेलं भाग्य किंवा बदललेलं भाग्य कसं असणार आहे. तर हे पाहूया. हे 10 जीवजंतू त्यापैकी एक कोणताही जंतू तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर देवी देवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर आहे हे लक्षात येते. भगवान नारायण यांचे वाहन गरुड देव आहेत. देवाचे देव महादेव यांचे वाहन महानंदी आहे आणि महादेवाचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे. तर इथे प्रत्येक देवांसाठी एक वाहन आहे. त्यामुळे हे जीवजंतू खूप महत्त्वपूर्ण आहेत, खूप खास आहेत. प्रत्येक व्यक्तीला जीवजंतूची ओळख झाली पाहिजे. जर हे जीवजंतू यांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही तुमच्या घरी हे जीवजंतू येत असतील अशा वेळी या जीवजंतूंना तुम्ही इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना मारू नका. यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते. हे माताला आवडत असते. त्यामुळे तुम्ही जर त्यांना मारलं तर त्या तुमच्यावर नाराज होतील. तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल. खूप साऱ्या समस्या नव्याने उद्भवतात आणि त्यांचा सामना करावा लागतो. जर तुमच्या घरी असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही उलट असा विचार केला पाहिजे की तुमचं भाग्य ते होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जो वाईट वेळ होती किंवा काळ होता तो संपला आहे. तुमच्या जीवनामध्ये जी आर्थिक समस्या किंवा अशांती होती ती आता समाप्त होणार आहे. आता तुमची चांगली वेळ चालू होणार आहे. या संदर्भातील माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, चिचुंद्रेची म्हणजे आगमन तुमच्या घरामध्ये. चिचुंद्री म्हणतो ना आपण, छोटी उंदरासारखी दिसते पण तिचं तोंड खूप असं बारीक असं लांब सडक असते तर ती चिचुंद्री तर ती तुम्ही कितीतरी वेळा पाहिली असेल, बघितली असेल. ही चिचुंद्री रात्रीच्या वेळी बाहेर किंवा तुमच्या घरामध्ये चिचुंद्रीचा प्रवेश झाला असेल किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रवेश करताना दिसली असेल, आसपास रोज दिसत असेल. तसेच तुमच्या घराच्या आसपास तिचा वास असेल. ज्यावेळी चिचुंद्री घरामध्ये प्रवेश करते तेव्हा त्या घराचे भाग्य चमकते. त्याचबरोबर सुख समृद्धी आणि शांती घेऊन येत असते. चिचुंद्रीने जर एखाद्या व्यक्तीच्या घराच्या भोवती 4 प्रदक्षिणा मारून घरातील सर्व नकारात्मक शक्ती शोषून घेऊ शकते. घरात चिचुंद्री असणे अत्यंत शुभ असते. वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चिचुंद्री राहतात तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानतात. तर इतकेच नाही तर जिथे चिचुंद्री आहे तिथे उंदीर, साप, कीटक, इतर प्रकारचे प्राणी नसतात आणि चिचुंद्री घरातील सर्व जीवाणू खात असते. साहजिकच जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नक्कीच असतो. पण चिचुंद्रीनी धुनकी विषारी म्हणजे असते, त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते. चिचुंद्री संबंधित ही चिन्हे म्हणजे
धुनकी विषारी असते. चिचुंद्री कोणत्या प्रकारचे विष तयार करते? धुनकी. तर त्यामुळे आपल्याला इजा झाली, जर चिचुंद्री कधी चावली तर त्यामुळे आपल्याला अपायकारक असू शकतं, पण आपण तेवढी काळजी घ्यावी. चिचुंद्री घरात राहणे शुभ असते, परंतु ती आपल्याला इजा पोहोचवणार नाही याची दक्षता घ्यावी. तर त्याला लवकरच खूप फायदा. एखाद्या दिवाळीच्या रात्री एखाद्याला चिचुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते, त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते. तसेच घराभोवती फिरल्यास घरातील संकट टळते आणि संकटे संपतात. अजून असेच आपण काही उपाय पाहणार आहोत. तर आपल्या घराला 4 प्रदक्षिणा घातल्यामुळे त्या घरातील सर्व बाधा निघून जातात. चिचुंद्री तुमच्या जीवनामध्ये प्रगती प्राप्त करण्यासाठी खूप शुभ मानली जाते. तसेच चिचुंद्री घरामध्ये येते त्यावेळी सूचना देते. सर्व समस्या स्वतः हरण केलेल्या असतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व समस्या लवकरच संपुष्टात येणार असतात. जीवनामध्ये जर एखादी व्यक्ती खूप चिंतेमध्ये असेल त्यावेळी जर चिचुंद्री घराच्या आसपास नजरेस पडली, त्याच वेळेपासून चिचुंद्री त्या व्यक्तीचे जीवन बदलून टाकते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते. सर्व समस्या मुळापासून संपून जातात. तो व्यक्ती जीवनामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचतो. हा एक शुभ संकेत आहे. वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की चिचुंद्री येणे खूप शुभ संकेत आहेत. वास्तुशास्त्रानुसार चिचुंद्री आल्यानंतर घराची दिनचर्या पूर्णपणे बदलून जाते. घरातील कौटुंबातील सदस्यांचे जीवन बदलते. परिवारामध्ये खुशालीचे वातावरण निर्माण होते. घरामध्ये स्वयं माता लक्ष्मी सुखाचा वर्षाव करते. चिचुंद्रीने आपल्या घराला जर 4 प्रदक्षिणा घातल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अत्यंत धन प्राप्त करण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. जीवनामध्ये अखंड धनप्राप्ती होते. घरामधील पूर्ण समस्या, क्लेश, वादविवाद संपून जातात आणि जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यापारामध्ये देखील खूप बरकत होते. उंदीर वेळोवेळी घरामध्ये येतो, त्या घरामध्ये दारिद्र्य आणि अपयशाचे संकेत घेऊन येत असतो. ज्यावेळी घरामध्ये उंदीर दिसतो तेव्हा घरामध्ये दारिद्र्यता येणार आहे हा संकेत असतो. जर उंदीर घरामधून बाहेर काढला आणि त्याला मारू नका. उंदीर हे भगवान गणेशाचे वाहन आहे, त्यामुळे त्याला मारू नये. त्यामुळे खूप मोठे पाप माथ्यावर लागते. खूप भयानक मोषक नावाचा राक्षस होता, ज्याला भगवान गणेशाने हरवलं होतं आणि तेव्हापासून त्याला वाहन बनवलं होतं. त्यामुळे त्याला मारू नये. घरामध्ये मात्र उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नये. तर आपण जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर घरातून उंदराला बाहेर काढावे. ज्या घरामध्ये उंदीर प्रवेश करतो त्या घरामध्ये दुःख, दारिद्र्यता, कष्ट आणि पीडा बनून राहते आणि घरातील व्यक्तींना संकटांचा सामना देखील करावा लागतो. त्यामुळे इकडे तिकडे फिरत राहणाऱ्या उंदरांपासून सावध राहा आणि उंदराला आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रवेश करू देऊ नका. म्हणजेच काय, जर उंदीर तुमच्या घरामध्ये राहत असेल तर तो दारिद्र्यता आणि समस्या वाढवत असतो. त्यामुळे त्याला नक्कीच तुम्ही घरातून बाहेर काढा. तुम्हाला मधमाशी तर माहीतच असेल, कारण मधमाशी ज्या वेळेस मधाचे पोळे बनवते त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. त्यामुळे मधमाशीचे पोळ जर एखाद्या घरामध्ये किंवा घरासमोरील झाडावर जरी असेल तरी सुद्धा त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही. म्हणून त्या घरामध्ये सतत दुःख, क्लेश, वादविवाद, भांडणे, अशांती राहत असते. मधमाशीचे पोळ घरामध्ये कधीही नसावे किंवा मधमाशाचे छोटे छोटे होल असलेले घर देखील घराच्या आसपास असू नये. अशा मधमाशीच्या घरामुळे माणसाच्या घरामध्ये छोटे छोटे भाग जातात आणि मधांच्या पोळ्याप्रमाणे घरामध्ये देखील घरात छिद्र होऊ लागतात आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना मधमाशीपासून धोका देखील असतो. त्यामुळे मधमाशी खूप हानी पोहोचू शकतात. त्यामुळेच आपण घराच्या आसपास मधमाशीचे पोळ असेल किंवा घरामध्ये असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना उठवून लावण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे ज्या घरामध्ये मधमाशीचे पोळे असते त्या घरामध्ये दुःख आणि कष्ट येत राहतं.
तर हे फुलपाखरू मित्रांनो, रंगीबेरंगी फुलपाखरू तर सगळ्यांनाच आवडतात. ते शुभ संकेत घेऊन येत असतात. रंगीबेरंगी सोनेरी कलरची फुलपाखरे जर तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल सुंदर मनमोहक फुलपाखरू घरामध्ये बरकत घेऊन येतात. त्यामुळे समजून जा की घरामध्ये अशी फुलपाखरे जर येत असतील त्यावेळी तुमचं जीवनसुद्धा रंगीबेरंगी होणार आहे, यशाने म्हणजे भरणार आहे. घरामध्ये असे फुलपाखरू बरकत घेऊन येते. प्रत्येक समस्यांपासून सुटका करण्यासाठी हे फुलपाखरू खूप चमत्कारी मानले जाते. घरामध्ये सुख समृद्धी येते. घरामध्ये वादविवाद व अशांती होत नाही. त्यामुळे असे सोनेरी कलरचे रंगीबिरंगी फुलपाखरू तुमच्या घराच्या जवळ किंवा आसपास फिरकत असेल तर तो फार मोठा शुभ संकेत असतो. जेव्हा जेव्हा फुलपाखरू घरामध्ये येते किंवा धनखुशालीचा वर्षाव होत असतो. असे फुलपाखरू जर घरामध्ये येत असेल तर माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते. त्यामुळे घरामध्ये जर तुम्हाला असे फुलपाखरू आलेले दिसले तर त्याला हटवून लावू नका. त्यामुळे समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहेत. विंचू मित्रांनो, घरामध्ये ज्यावेळेस विंचू येतो त्यावेळेस दारिद्र्याचा संकेत मानला जातो. विंचू कधी घरामध्ये येऊ नये असा संकेत आपल्याला खूप कष्ट आणि पीडा देत असतो. विंचू ज्या वेळेस घरामध्ये येतो त्यावेळी घरामध्ये दुःख आणि अचानक आर्थिक संकट येण्याची जास्त शक्यता असते. तर त्यामुळे असे प्राणी घरात येतात व घरामधून लगेच बाहेर काढा, कारण ते प्राणी खूप अशुभ मानले जातात. तसेच तुमच्या घरामध्ये एकदाच 2 विंचू दिसले किंवा एका पाठीमागे एक असे 2 विंचू दिसले तर समजून जा की तुमच्या घरामध्ये अलक्ष्मीने प्रवेश केला आहे. विंचू दुःख दारिद्र्याचा संकेत देत असतो. त्यामुळे समजून जा की माता अलक्ष्मीचे आगमन होणार आहे. तर पाल खूप शुभ मानली जाते. खूप घरांमध्ये पालीला घरामधून हाकललं जातं किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु असे करू नये. पालीला मारणे खूप मोठे पाप आहे. ज्या घरामध्ये पालीला मारले जाते त्या घरामध्ये दुःख व अशांतीला आमंत्रण देणे होय. पालीला घरामध्ये राहू दिल्याने घरामध्ये सुख शांती येत राहते. पाल घरामधील सर्व झुरळे कीटक खाऊन घराची स्वच्छताच करत असते. त्यामुळे पालीला कधीही मारू नये. उलट पाल आपल्या घरात राहणे शुभ संकेत मानले जाते आणि एका पाठोपाठ जर 2 किंवा 3 पाली दिसल्या तर लक्ष्मीचे आगमन लवकरच तुमच्या घरामध्ये होणार आहे हे संकेत मिळतात. त्यामुळे असा हा शुभ संकेत असतो. त्या घरामध्ये खूप श्रीमंत लोक होणार असतील, हे त्यामागचं एक विष्णू पुराणामध्ये सांगितलेला संकेत आहे. जर तुम्ही पूजा करत असाल आणि त्यावेळी जर पाल दिसली तर अशा वेळी देखील त्या घरामध्ये बरकत येणार आहे हे नक्की. त्यामुळे खूप लवकर तुमच्या घराचा भाग्योदय होणार आहे असा हा संकेत आहे. घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि या सगळ्यात मोठा शुभ संकेत मानला जातो. 2 पाली दिसल्या किंवा त्यांची शेपटी कटलेली दिसली असं जरी दिसलं तर समजून जा की लवकरात लवकर तुमचा भाग्योदय होणार आहे. कारण काही जण म्हणतात अंगावर पडली तर काय होतं? अंगावर पडली माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे. तर माता लक्ष्मी शेपूट तुटलेली पाल ही स्वरूप मानलं जातं. आपल्याला मात्र पालीची भीती वाटते, परंतु असं न करता पालीला मारण्याची भीती देखील दाखवू नये. असं करणे मात्र पाप आहे. पालीला मारल्यामुळे जीवनामध्ये खूप मोठ्या समस्यांच्या सामोरे जावे लागते. मुंगी तुमच्या घरामध्ये येत असेल तर शुभ संकेत घेऊन येत असते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर पूर्व दिशेकडून मुंगी येत असेल तर त्या घराचे भाग्य खूप लवकरच चमकणार आहे असं समजलं जातं. दुःखाचे दिवस संपून आता सुखाचे नवीन दिवस चालू होणार आहेत. तर ज्या घरामध्ये सुख समृद्धी व शांती येणार आहे असं समजलं जातं त्या घरामध्ये लवकरच परदेशी यात्रा किंवा परदेशी गमन होणार आहे असा देखील संकेत असतो. त्या घरामध्ये खूप जास्त तरक्की होणार आहे. घरामध्ये होणारे सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊन घरामध्ये सुख शांती येणार आहे. लग्नासंबंधी प्रॉब्लेम संपणार आहे. जे आहेत ते प्रॉब्लेम किंवा असे प्रॉब्लेम तुम्हाला चिंता सतावत असतील असे प्रॉब्लेम संपणार आहेत असे समजले जाईल. तर तसेच घरामध्ये मुंग्या येणे, दक्षिण दिशेकडून
यांना जर मुंग्या निघत असतील तर दक्षिण दिशा ही सुद्धा खूप शुभ संकेत समजला जातो. या दिशेकडून येणाऱ्या मुंग्या ह्या संकेत देत असतात की तुम्हाला कुठून तरी लवकरात लवकर धनप्राप्ती होणार आहे. तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती होणार आहे. ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती असे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, असा संकेत असतो. घरामध्ये अशा मुंग्या निघाल्या तर त्यांना पीठ किंवा साखर, गूळ जरा खायला द्यावे. मुंग्यांना दान केल्याने माता लक्ष्मी देखील खूप प्रसन्न होते. मुंग्यांचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा मानला जातो. आशीर्वाद कधीच निष्फळ जात नाही आणि त्यामुळे माणसाच्या जीवनात अत्यंत आमूलाग्र बदल होताना दिसतात व माणसांचे जीवन सुखमय बनते. भुंगा. वसंत ऋतूचे आगमन होताच भुंगे आपल्याला ठिकाणाहून बाहेर पडतात, तर नव्याने बहरलेल्या फुलांवर गिरट्या घालू लागतात. तुमच्या घरातही जर बाग असेल किंवा आजूबाजूला खूप झाडं फुलांची असतील तर भुंग्याचे आगमन तुमच्या घरात येणे साहजिकच आहे. घरात काळा भुंगा येणे खूप शुभ समजले आहे. याचा अर्थ असा आहे की काही नवीन आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर भुंग्यांच्या येण्याने सोबतच एक चांगली आनंदाची बातमी देखील येईल, यात काही वाद नाही. त्यामुळे भुंगा येणे हा एक शुभ संकेत आहे. कासव. भगवान विष्णूंच्या चरणी कासव आहे, त्यामुळे कासव स्वतः खूप पवित्र असा प्राणी आहे. कारण मित्रांनो, ज्यावेळी कासव घरामध्ये असते त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते. कासव घरामध्ये प्रवेश करते त्यावेळी समजून जा की स्वतः श्रीकृष्ण घरामध्ये प्रवेश करत असतात, त्यामुळे त्या घराचे भाग्य उजळते. ज्यावेळी कासव घरामध्ये प्रवेश करते तेव्हा समजून जा की स्वतः श्रीहरी विष्णूंनी तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे. आणि जिथे श्रीहरी विष्णूंची कृपा असते तिथे माता लक्ष्मीची कृपा असतेच असते, अवश्य असते. कारण श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी नक्कीच असते. त्यावेळी त्या घराचे भाग्य उजळते. भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप असलेले कासव घरामध्ये येणे हा एक खूपच शुभ संकेत मानला जातो आणि घरामध्ये असणारी कमी पूर्णपणे दूर होऊन जाते. घरामध्ये सुखसमृद्धी, शांती व सर्व काही प्राप्त होते. आणि जर तुमच्या देवघरामध्ये कासव असेल तर तेही अत्यंत शुभ मानले जाते. जर तुमच्या देवघरामध्ये काप्याचे कासव असेल तर त्या कप्प्यामध्ये तुम्ही कोणतीही मनातील इच्छा एका पानावर लिहून ठेवू शकता. म्हणजे उघडणारे कासव. कप्पा म्हणजे काय, तर उघडणारे कासव असेल तर तुमची एखादी इच्छा असेल तर तुम्ही त्या कासवाच्या कप्प्यामध्ये ठेवू शकता. काही दिवसातच तुम्हाला ती इच्छापूर्ती झाल्याचा अनुभव देखील येऊ शकतो आणि प्राप्त होईल. कोळी घरामध्ये कोळीचे आगमन होणे हे कोळीचे जाळे होणे अतिशय अशुभ मानले जाते. कोळीच्या आगमनाने घरामध्ये दुःख, दारिद्र्य, अशांती निर्माण होते. घरामध्ये जर कोळीचे जाळे झाले असेल तर त्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण करत असतात. अर्थातच त्यामुळे घराची प्रगती थांबते. घराची प्रगती होत नसेल तर यामुळे प्रेम आणि नात्यांमध्ये कटुता उत्पन्न होते. घरामध्ये वादविवाद वाढू लागतात. तसेच घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्यामध्ये अडथळे येत राहतात. कारण देवाला सुद्धा स्वच्छतेत राहणे पसंत असते. असे कोळ्याचे जाळे घरामध्ये दुःख आणि नैराश्य वाढवतात. कोळ्याचे जाळेप्रमाणेच जीवनामध्येही गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. घरात फिश टँक ठेवल्याने मानसिक शांती मिळते, ताण कमी होतो, घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वास्तुशास्त्र व फेंगशुईनुसार सुखसमृद्धी वाढते. तसेच घराला एक सुंदर आणि चैतन्यमय रूप मिळते, असे फायदे आहेत. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात आनंद टिकून राहतो. मासे नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि घरात सकारात्मक व चैतन्यमय वातावरण निर्माण करतात, परंतु त्याची स्वच्छता ठेवणे ही आवश्यक आहे, असे वास्तुशास्त्र मानते. फिश टँक संपत्ती आणि विपुलता आकर्षित करतो. फिश टँक घरातील सकारात्मक ऊर्जा अडवून ठेवतो, ज्यामुळे घरात आनंद आणि शांती राहते, असे मानले जाते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आम्हाला तुम्ही प्रोत्साहित करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.